हाय गायज, तर मी वेदसाठी करणार होते मोरिंगा सूप आणि हे खूपच हेल्दी आणि टेस्टी लागतं. वेदला तर प्रचंड आवडतो. तो हे सगळं फिनिश करतो. सो चला बघूया आपण रेसिपी. मी ते एक छोटा कांदा घेतला आणि एक अर्धा टोमॅटो, 2 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. ते सगळं कट करून घ्यायचं रफली, कारण आपण हे नंतर मिक्सरमधून वाटणारच आहोत. तर मी पहिले लसूण ठेचून घेतला, गॅसवर कुकर ठेवला तापायला आणि त्याच्यामध्ये मी 1-2 चमचे गाईचं तूप टाकणार आहे. हे आम्ही घरी बनवलेलं गाईचं तूप आहे. आम्ही घरीच तूप बनवतो. तूप छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान तडतडू द्यायचे आणि ही खूपच इझी रेसिपी आहे, खूप सोपी आणि इतकी टेस्टी बनणारी आहे ना, नक्की ट्राय करून बघा. थोडंसं हिंग, लसूण आणि लसूण परतल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा छान परतू द्यायचा. त्याच्यानंतर लगेचच जे आपण टोमॅटो, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, मी अद्रक टाकलं आहे, कोथिंबीर आणि शेवगा हे सगळं टाकून द्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि सगळं मिक्स करायचं. हळद टाकली आहे मी कलरसाठी, ऑप्शनल आहे. आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढं सूप करायचं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मी इथे 1 ग्लास पाणी टाकलं आहे. त्याच्यानंतर 3 ते 4 छान कुकरच्या शिट्ट्या होऊन द्यायच्या. शेवगा व्यवस्थित शिजतो आणि शिजल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून ते असं छान गाळणीने गाळून घ्यायचं, कारण मुलांना पिताना त्रास नको काहीच, त्यामुळे छान गाळून घ्यायचं. आणि एक गोष्ट सांगायचीच राहिली, जर तुमच्याकडे मसुरा असेल तर ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी घात. आणि हे मुलांसाठी तर फायदेशीर आहेच, पण मोठे माणसं सुद्धा ह्याला पिऊ शकतात. सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर आहे हे सूप. आणि इकडे मी वेदला पाजायला घेतले. तुम्ही त्याचा रिझल्ट बघा. मी पहिली वाटी घेतली पाजायला त्याला. ते संपल्यानंतर परत तो सेकंड टाइम परत म्हणला मम्मा आण. ते पिल्यानंतर परत थर्ड टाइम म्हणला मम्मा आण. असं करून त्याने सगळं सूप फिनिश केलं. म्हणजे बघा त्याला किती आवडत असेल हे सूप. आणि इतके दिवस मला करायचं होतं ते, पण शेवगाच भेटत नव्हता. काल भेटला, मग तो आईंनी घेतला आणि मी लगेचच त्याला सूप करायला घेतले. आणि असं करून वेदने सगळं फिनिश केला. आठवड्यातून 2-3 वेळा हे सूप मुलांना द्यायलाच हवं असं मला तरी वाटतं. इतकं हेल्दी सूप आहे ना हे, आणि तेवढंच टेस्टी सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या मुलांना ट्राय केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं याचा रिझल्ट मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, मला जर काही इम्प्रूव्हमेंटची गरज असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. अशाच नवीन रेसिपीजसाठी मला सबस्क्राईब करा.